नमस्कार. आपलं सर्वांचं अजून एकदा मनपूर्वक स्वागत. गणेश चतुर्थीच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा. गणेश भक्तांचं जेवढं काही कौतुक करावं तेवढं खरंच तरुण वर्गांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. असंच एका अजून एकदा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलाच असाल की संगीत खुर्चीचा कार्यक्रम, तसाच कार्यक्रम आम्ही दुसऱ्या दिवशीही ठेवलेला आहे. परंतु जो काही हा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की दररोज वेगवेगळा कार्यक्रम ठेवला जातो. हा वेगळा कार्यक्रम म्हणजेच चित्रकलेच्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत. वयमर्यादा आहे एक पहिलीच्या वर्गापासून ते 10वी-12वीच्या विद्यार्थ्यापर्यंत. जर पुढचा जे कोणी 13वी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन जे काही विद्यार्थी आहेत सर्वांसाठी आहे. आणि अट काही कोणती नाही असे की हे चित्र काढावं लागते. तुम्ही कोणतंही चित्र काढा, कसल्याही प्रकारचं चित्र काढा, की तुम्हाला हेच चित्र काढा असं बिलकुल म्हटलेलं नाही. कारण त्याच्यामध्ये पहिलीचेही विद्यार्थी आहेत, त्याला जर म्हटलं की थोडंसं अवघड चित्र काढा ते काढू शकणार नाहीत. त्यांच्या मेंटॅलिटीनुसार जे काही योग्य वाटेल त्यांना काहीही काढू द्या, त्याच्यामध्ये बिलकुल बंधन नाही. असा काही कार्यक्रम ठेवलेला आहे, खूप युनिक. आणि ह्या कार्यक्रमामध्ये एवढा छान प्रतिसाद आहे संपूर्ण ग्रामस्थांचा. आणि सर्वात आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की जवळपास जे काही आपल्या गावामधून शहरी भागामध्ये ज्यांना कुणाला ग्रामस्थांना सर्व्हिस आहेत तेही ह्या गणेश चतुर्थीनिमित्ताने, ह्या एक मोठ्या सणानिमित्ताने ते गावामध्ये येतात. तेच लेकरं ह्याही कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. कोणालाही बंधन नाही असा हा कार्यक्रम आहे. दररोज वेगवेगळ्या प्रकारचा कार्यक्रम आहे. आता आम्ही लेकरांना म्हटलं होतं फक्त तुम्ही येताना फक्त पॅड घेऊन या. त्यांना पेन्सिल देण्यात येत आहे, जर पट्टी असेल तर पट्टी देण्यात येत आहे, रबर देण्यात येत आहे, स्केच पेन देण्यात येत आहेत. जे काय त्याच्यासाठी पेज लागतं ना, चांगल्या क्वालिटीचं पेज आहे ते. जर पेंट केल्यानंतर खालच्याही बाजूनं उठणार नाही असा कागद आहे. खूप छान आहे, त्याची जाडी पण खूप छान आहे. असं ते पेज आहे. आता तुम्हाला दिसूनच येत असेल की प्रथमतः पान दिल्यानंतर पूर्णपणे प्रत्येक विद्यार्थ्यांचं स्केचने, म्हणजे आपलं जे काही आपली पेन्सिल असते, पेन्सिलनं पूर्ण स्केच काढल्यानंतर सरासरी 75% विद्यार्थ्यांचं स्केच पेनने म्हणजेच आपलं पेन्सिलने काढल्यानंतर त्याच्यानंतर रंगीत पेना दिल्या जात आहेत. रंगीत पेन दिल्यानंतर एक 4-4 विद्यार्थ्यांमध्ये, 4-4 मुलांमध्ये एक स्केच पेनचा बॉक्स दिलेला आहे. बघा ना, खूप वेगवेगळ्या प्रकारचं चित्र आपल्या माइंडमध्ये विद्यार्थ्यांच्या जे काही चित्र आहे ते चित्र काढण्याचा प्रयत्न करतं. आणि आम्ही जो वेळ दिलेला होता 90 मिनिटाचा वेळ दिलेला होता. वेळ पण काही कमी दिलेला नव्हता, खूप मजबूत वेळ दिलेला होता. आणि एवढा छान प्रतिसाद भेटत आहे ना ग्रामस्थांचा. याच्यासाठी तरुण वर्गाचं एकत्रित येणं खूप गरजेचं आहे. तरुण वर्ग जोपर्यंत एकत्रित येत नाही ना तोपर्यंत काहीच हालत नाही. बघा, तुम्हाला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, हे माझ्या रसिक श्रोतांना माझी एक हात जोडून नम्र विनंती आहे की जोपर्यंत तुम्ही तरुण वर्ग एकत्रित येत नाही तोपर्यंत खरंच काही होत नाही. जे गावामध्ये आपल्या वेगवेगळे गट पडलेले आहेत, हात जोडून विनंती आहे की जर मला भेटायला सांगितलं तर हे जर गट एकत्र येण्यासाठी जर चर्चा करायची असेल तर आम्ही तुम्हाला चर्चा करू. परंतु एकत्रित येणं खरंच गरजेचं आहे. आता सर्व विद्यार्थ्यांनी चित्र काढलेलं आहे आणि आम्ही त्यांचे जे काही चित्रकलेचे पेपर आहेत हे तुम्हाला दाखवत आहे. हे प्रत्येक विद्यार्थ्यांचं हे चित्र आहे, तुम्हाला दिसून येत असेल.
कोणी काय काढलेलं आहे, कोणी काय काढलेलं आहे, जे जे त्याच्या जो काही डोक्यामध्ये आहे, जे माइंडमध्ये आहे, जे ते उतरवण्याचा प्रयत्न, त्याच्या अंदाजामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते. आणि असं नाही आहे की आम्ही त्याच विद्यार्थ्यांना बक्षीस देणार आहेत. आम्ही सर्वच विद्यार्थ्यांना बक्षीस देणार आहे. पहिलीचे वेगळे 3 काढणार, दुसरीचे, तिसरीचे, चौथीचे, 5वीचे, 6वीचे, 7वीचे, 8वीचे, 9वीचे, 10वीचे, 11वीचे, 12वीचे, त्याच्या वयानुसार आम्ही त्यांना बक्षीस दिलं जाणार आहे. कोणालाच बक्षीस दिलं जाणार नाही असं नाही, प्रत्येक विद्यार्थ्याला बक्षीस दिलं जाणार आहे. कारण लहान लेकरालाही आम्हाला बिलकुल नाराज करायचं नाही. त्याच्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना आम्हाला बक्षीस देण्याचं आहे. आणि संपूर्ण तरुण पिढीला एक विनंती आहे की तुम्ही एकत्र या आणि गावामध्ये कार्यक्रम ठेवा. त्याच्याशिवाय समुदाय एकत्रित येत नाही आणि गावचा विकासही होत नाही. त्याच्यामुळं चांगल्यांची संगत ठेवा, चांगल्यांचे विचार घ्या, चांगल्यांचे विचार मांडा, चांगल्यांना विचार मांडू द्या. हे एक व्यक्तिमत्व गावामध्ये असं जर तो बेटर वाटला ना, त्याला पुढाकार घेऊ द्या. तो संपूर्ण समाज एकत्रित करण्याचा तो प्रयत्न निर्मळ मनाने करणार. फक्त त्या व्यक्तीला थोडासा पुश करा, तो व्यक्ती छान बोलेल, त्याचं ऐकून घ्या. भावांनो, भगिनींनो, असंच वेगवेगळा तुम्हाला व्हिडिओ पाठवेन. लाईक, कमेंट करा आणि जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान, जय किसान.